नमस्कार, वर्षा इन किचन रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण भरली कारली बनवणार आहोत। तर कशा पद्धतीने बनवायचे आहे ते आपण पाहूया। तर सर्वात प्रथम इथे मी कारली घेतलेली आहे, आपल्याला त्यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहे। यामध्ये आपण मसाला भरणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला या सर्व बिया आहे ज्या काढून घ्यायच्या आहे। तर ह्या सर्व कारल्यांमधल्या आता मी बिया काढून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला हे कारली आहे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे। तर एका टोपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चम्मच मीठ घालायचं आहे। त्यानंतर सर्व कारली जी आहे आपल्याला पाण्यामध्ये मिनिमम 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। यातला सर्व कडूपणा निघण्यासाठी आपल्याला ही कारले शिजवून घ्यायची आहे। तर ही कारले शिजल्यानंतर एका चाळणीमध्ये आपल्याला हे सर्व कारले काढून घ्यायचे आहे। यातलं पाणी हे निथळण्यासाठी आपल्याला हे चाळणीमध्ये असंच ठेवायचं आहे। त्यानंतर आपण मसाला तयार करण्यासाठी 1 चम्मच तीळ, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच बडीशेप घ्यायची आहे। तर एका पॅनमध्ये आपल्याला हे सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे। तर यामध्ये सर्व हे भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे सुखं खोबरं घालायचं आहे। तर यामध्ये खोबरं घातल्यानंतर पण आपल्याला 2 ते 3 मिनिटं मिनिमम बारीक गॅसवर परतवून घ्यायचं आहे। तर हे सर्व आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर हे सर्व आपलं तयार झालेलं आहे मसाला। त्यानंतर यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करूया। तर यामध्ये आपण 1 ते 2 चमचे मिरची पावडर घालायची आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये हळद घालायची आहे आणि त्यानंतर 2 चमचे धना पावडर घालायचे आहे। तर यामध्ये तुम्ही अजून तुमच्या मनाप्रमाणे मसाले ॲड करू शकता। तर हा मसाला आपला रेडी झालेला आहे। त्यानंतर एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये 5 चमचे तेल घालायचं आहे। त्यानंतर इथे मी 5 कांदे मोठे बारीक चिरून घेतलेले आहे। तर कारल्यासाठी आपल्याला जरा जास्त कारले लागतात। त्यानंतर इथे 1 चम्मच मीठ घालून आपल्याला कांदे चांगले लाल करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे अद्रक आणि लसूण मी ठेचून घेतलेला आहे, ते पण घालून छान आपल्याला कांदा हा परतवून घ्यायचा आहे। तर सर्व आता कांदा हा छान परतून झाल्यानंतर आपण जो मसाला रेडी तयार करून घेतलेला आहे तो आपण मसाला ह्यामध्ये घालायचा आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे। तर 3 ते 4 मिनिटं आपण हा मसाला छान आता परतवून घेऊया। तर त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। तर कांदा परतताना पण आपण अगोदर मीठ घातलं होतं, त्या हिशोबानेच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। तर हा सर्व मसाला आपण चांगला हलवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे, त्यामुळे आपला जो कडूपणा आहे कारल्याचा तो कमी होईल। तर गूळ घालून आपल्याला 3 ते 4 मिनिटं हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे। तर हा मसाला आपण आता थोडासा थंड करून घेऊया। तर इथे कारली आपली रेडी झालेली आहे, मसाला रेडी झालेला आहे। तर आपण हे सर्व मसाला जो आहे आता कारल्यांमध्ये भरायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण जे बिया आहे काढून घेतलेले आहे, त्यामुळे आपला मसाला आहे जो कारल्यांमध्ये छान आतमध्ये स्टफ होणार आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व कारले आहे जे मसाला आहे आपला कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। तर इथे सर्व आता मसाला मी कारल्यांमध्ये भरून घेतलेला आहे। तर आता हा मसाला आपला जो आहे कारल्यांच्या बाहेर येऊ नये त्यासाठी आपण इथे त्याला धागा गुंडाळणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने मी ह्या कारल्यांना धागा गुंडाळून घेत आहे। तर हा धागा गुंडाळल्यामुळे आपले जे मसाला आहे तो कारल्याच्या बाहेर येणार नाही, त्यासाठी आपलं कढईमध्ये छान आपल्याला कारले हे परतता येणार आहे। तर असंच तुम्ही कारले नक्की करून पहा, खूप छान लागतात ही कारले। तर इथे मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 4 चमचे तेल घातलेले आहे। त्यानंतर सर्व कारली आहे तेलामध्ये सोडलेली आहे। तर ही कारली आपल्याला 10 ते 12 मिनिटं सतत परतवत राहायची आहेत। तर सर्व बाजूंनी आपली कारली छान ही लालसर झालेली आहे। तुम्ही पण नक्की करून पहा, खूप छान लागतात ही भरली कारली। वर्षा इन किचन रेसिपीजला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।